नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत शेवगाच्या शेंगांची भाजी। त्याच्यासाठी मी पावशेर शेंगा घेऊन घेतलेले आहेत, म्हणजे पाव किलो, आणि त्यांना चिरून मोठे मोठे तुकडे असे करून घेतलेले आहेत आणि त्यांची वरची हिरवी साल काढून घेतलेली आहे। तर बघा, हे असे तुकडे केलेले आहेत मी। तुम्हाला छोटे मोठे तुकडे जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकतात। हे बघा, हे एवढे मोठे तुकडे केलेले आहेत मी। तुम्हाला अजून मोठे पाहिजे असतील तर अजून, किंवा याच्यापेक्षा छोटे पाहिजे असतील तर तेही करू शकतात। आता आपण याची भाजी बनवूया। धुवून घेतलेले आहेत मी त्या शेंगा व्यवस्थित, आणि आपण आता गॅस चालू करून याच्यावर कढाई ठेवून घेऊया आणि कढाई तापवून घेऊया। कढाई तापल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। हे बघा, 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे। जास्त खोलगट चमचा नाही आहे हा। तेल आपण गरम होऊ देऊ। तेल गरम झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे। मी पाव चमचा जिरं टाकलेलं आहे। जिरं चांगलं तळतळल्यावर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। मी एक छोटा कांदा घेऊन बारीक चिरून घेतलेला आहे त्याला, आणि आता आपण परतवून घेऊया कांदा थोडा परतून झाल्यावर याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आपल्याला। आलं एकदम थोडं घेतलेलं आहे आणि लसूणच्या 5 पाकळ्या घेतल्या आहेत मी। माझे लसूण एकदम छोटे छोटे होते म्हणून मी 5 पाकळ्या घेऊन घेतल्या आहेत लसूणच्या। ते पण परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं। कलर बदलतो तोपर्यंत परतायचा आहे कांदा। हे बघा, कलर बदलू द्यायचा आहे कांद्याचा आपल्याला थोडासा, आणि मग याच्यामध्ये आपल्याला थोडी पाव चमचा हळद टाकायचं आहे आणि परत आपण परतवून घेऊया चांगलं। आणि याच्यामध्ये आपण आता त्या सोलून ठेवलेल्या आणि धुतलेल्या शेंगा आहेत ना, त्या टाकून घेऊया। सर्व शेंगा टाकून घ्यायच्या आहेत, एकजीव करून घ्यायचं आहे, चाळून घ्यायचं आहे चांगलं। तुम्ही जर ही भाजी अशी केली तर इतकी छान आणि इतकी चविष्ट लागते, खूपच। बघा, तुम्ही पण ट्राय करून हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, तरच तुम्हाला कळेल याच्यामध्ये ही भाजी मी कशी केलेली आहे। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा घरी, खूप छान होते ही भाजी शेवग्याची शेंगांची। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मी। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता अजून 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे मी। हे बघा, 2 ग्लास पाणी भरपूर होतं। चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया। शेंगांना चांगलं मीठ, खारसर होऊन जातात ह्या शेंगांना चांगलं मीठ लागून जातं। मध्ये मीठ चाललं जातं शेंगांच्या। हे बघा, आपल्याला शेंगा अशा शिजवून घ्यायच्या आहेत। ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। चिकनची भाजी पण फेल आहे याच्यासमोर, इतकी टेस्टी लागते ही भाजी। नक्की ट्राय करा तुम्ही। हे बघा, आपल्या शेंगा किती मस्त असं शिजून झाल्या आहेत। हे बघा, आपण चेक करून बघूया। आपल्याला खूप शेंग शिजवायची नाही आहे। हे बघा, दाबल्या जायला पाहिजे एवढी शेंग आपल्याला शिजवायची आहे। हे बघा, मी गॅस चालू करून तावा ठेवून घेतलेला आहे। आता आपण याच्यावर मसाला भाजून घेणार आहोत।
कांदा टाकून घेतलेला आहे मी तव्यावर. कांदा टाकून घेतलेला आहे मी तव्यावर. मसाला भाजून घेणार आहोत आपण. कांदा टाकून झालेला आहे तव्यावर माझा. तेल टाकून घेतलेलं आहे मी. हे बघा परतून झालेला आहे. थोडासा कांदा थोडासा लालसर झालेला आहे. हे बघा मध्ये मध्ये चाळत होती मी. चाळून घ्यायचं आहे आपल्याला, परतवून घ्यायचं आहे. हे बघा जोपर्यंत छान असा लालसर कलर येत नाही त्याचा थोडासा काळसर तोपर्यंत परतायचा आहे आपल्याला कांदा. जास्त जाळायचा नाही आहे आपल्याला, नाही तर भाजीची चव बदलून जाते. हा माझा लोखंडाचा तावा आहे, याच्यावरच आपल्याला भाजायचा आहे. तुमच्याकडे असेल तर भाजा, नसेल तर तुम्ही दुसऱ्या ताव्यावर भाजू शकतात. हे बघा आपले थोडे भाजून झाले कांदे. आता त्याच्यामध्ये आपण अर्धा टमाटा टाकून घेतलेला आहे. याला पण आपण कांद्यांसोबत भाजून घेऊया. हे बघा छान असं भाजून घ्यायचं आहे कांद्याचं पण. कांदा आणि टमाटर थोडंसं असं मऊसूत होऊ द्यायची आहे त्याची, मऊ. आणि तोपर्यंत भाजायचं आहे आपल्याला सगळं. कांदा अजून तेल टाकून घेतलेलं आहे मी थोडंसं, 1 चमचाभर. आणि परतवून घ्यायचं आहे. तेल टाकल्याने तर लवकर भाजल्या जाईल. हे बघा छान असा भाजून झालेला आहे कांदा. अजून थोडा वेळ भाजायचा आहे आपल्याला. हे बघा टमाटर पण आपलं कसं थोडंसं वरती त्याला पापुद्रायला थोडंसं लालसर काळसरपणा येऊन गेलेला आहे, पण आपल्याला अजून थोडा भाजून घ्यायचा आहे. परतत जायचं आहे मध्ये मध्ये आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हे बघा आपला कांदा बघा कलर किती बदलून गेला याचा बघा. खूप काळा पण नाही आणि खूप कच्चाही नाही. आता आपला कांदा झाला आहे पूर्ण. आता आपण हे काढून घेऊया. कांदा आणि टमाटर व्यवस्थित भाजून झालं आहे. आता आपण ह्याच ताव्यावर खोबरं भाजून घेणार आहे. मी एक मोठं तुकडं खोबऱ्याचं घेऊन घेतलेलं होतं आणि ते किसून घेतलेलं आहे. किसून घेतलं का लवकर भाजलं जातं खोबरं आणि मिक्सरमधून वाटून होऊन जातं व्यवस्थित पटकन. परतून घ्यायचं आहे. चटकू द्यायचं नाही आपल्याला खोबऱ्याला, जास्त काळा होऊन जाईल नाही तर ते. हे बघा गॅस मध्यमच ठेवायचा आहे सगळं भाजताना. थोडं फुल केला तरी चालतं, पण खोबरं भाजताना कमी ठेवायचा गॅस. तापलेला असतो आपला तवा, तर आपल्याला कमी गॅसवरच भाजायचं आहे खोबरं. हे बघा झालं आहे खोबरं भाजून व्यवस्थित. हे काढून घेऊया आपण डिशमध्ये. मी याच्यामध्ये थोडी खसखसी टाकलेली आहे, तर प्लीज तुम्ही पण टाकून बघा खसखस. आणि आता हे डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ आहे, हे पण भाजून घ्यायचं आहे. हे आळण म्हणून वापरणार आहे मी भाजीमध्ये. हे बघा 4-5 चमचे डाळीचं पीठ होतं आणि 2-3 चमचे येतं बाजरीचं पीठ होतं. जास्त काळा करायचं नाही याला, पण खूप लाल किंवा काळसर असं जळू द्यायचं नाही आहे. मध्यम आकार ठेवायचा आहे, मध्यम कलर ठेवायचा आहे. खूपच काळा पण नाही होऊ द्यायचं, लाल पण नाही होऊ द्यायचं आणि कच्चंही नाही राहू द्यायचं. याचा कच्चापणा निघून जाईल एवढं भाजायचं आहे आपल्याला. हे बघा किती छान भाजलं गेला पीठ आपलं. सगळीकडनं पीठ हे करून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता बघा आपलं पीठ भाजून झालं. आता आपण काढून घेऊया. सगळं काढून घ्यायचं आहे तव्यावरनं.
हे बघा, हे असं लालसर आपलं पीठ झालं आहे भाजून. हे बघा, जास्त काळं पण नाही, चटकवलं पण नाही आहे मी, आणि काही नाही, असं मध्यम भाजून घ्यायचं आपल्याला. आता आपण मसाला मिक्सरमधून दळून घेऊया. बघा, हे थंड झालेलं आहे भाजलेला सगळा मसाला. हे बघा, आता खोबरं कांदा आणि टमाटर टाकून घेतलेलं आहे. आता आपण खोबरं टाकून घेऊया. सगळं खोबरं टाकून घ्यायचं आहे. आलं लसूण टाकून घ्यायचं आहे. 1 इंच आलं होतं आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या आहेत आणि थोडी कोथिंबीर आहे. हे सगळं मिक्सरमधून वाटून घेऊया. हे बघा, मिक्सरमधून वाटून घेऊ आपण. हे सगळं हे झालं आहे माझं वाटून मसाला. हे बघा, असा चिकन वाटून घ्यायचा आहे. पाणी टाकून वाटून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला. तुमचा जर असंच दळल्या जात असेल तर तुम्ही तसंही दळू शकता, पण माझ्या मिक्सरमध्ये मी थोडं पाणी टाकून दळून घेते बारीक. आपल्याला शेंगांचीच कढई घ्यायची आहे. शेंगा काढून घेतलेल्या आहेत मी एका भांड्यामध्ये, आणि तीच कढई घेतलेली आहे. माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. प्लीज सगळ्यांपर्यंत शेअर पण करा माझी रेसिपी. चला मग आता आपण पुढे बघूया. मी कढई तापायला ठेवून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये वाटीमध्ये जे तेल होतं ते सगळं घेऊन घेतलेलं आहे मी. आता तेल चांगलं गरम होऊ देऊ आपण. चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल आपल्याला. तेल गरम झाल्यावरच आपल्याला त्याच्यात मसाला टाकायचा आहे. पहिले थोडं टाकून बघितलं मी. बघा, तेल गरम झालेलं आहे आपलं. आता आपण सगळा मसाला टाकून घेऊया त्याच्यात मिक्सरमधला. हे बघा, सगळा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे. झाकणला पण बसेल ते टाकून घ्यायचं लागलेलं. आणि आपण आता आपला मसाला चाळून घेऊया व्यवस्थित. हे बघा, इतकी भाजी छान होते ही. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चिकनची भाजीला पण मागे सोडते. जे चिकन नाही खात त्यांनी अशी भाजी बनवून खाल्ली शेवगाची शेंगांची तर एकदम छान लागते. चिकन खाणारेही खाऊ शकतात. हे बघा, किती छान असं मसाला आपला भाजून चालला आहे. मध्यम गॅसवरच आपल्याला मसाला परतवायचा आहे. खूप कमी पण नाही करायचा आणि खूप वाढवायचा पण नाही आहे. लो टू मीडियमवरच आपल्याला मसाला भाजायचा आहे. आता बघा, आपला परतवून झालेला आहे मसाला. आता आपण याच्यात पावडर मसाले टाकून घेऊया. मी 1 चमचा काश्मीरी मिरची टाकलेली आहे. घरचे तिखट टाकलेलं आहे 1 चमचा. पाव चमचा घरचा मसाला, पाव चमचा चिकन मसाला. हळद आपण पहिलेच टाकलेली आहे म्हणून इथे हळद मी टाकत नाही आहे. आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. हे सगळे मसाले चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट मसाला वगैरे सगळं घेऊ शकता. तुम्हाला कसं जास्त तिखट आवडतं, कमी आवडतं. आपण शेवगाच्या शेंगा ज्या शिजवलेल्या होत्या त्याचंच पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे की ज्याच्याने आपला मसाला जळणार नाही. आणि चांगलं तेल जास्त सुटेस तोपर्यंत आपल्याला मसाला परतायचा आहे. हे बघा, किती छान असा मसाला आपला भाजून झाला आहे. बघा, मस्त तेल सुटायला लागलं आहे त्याच्या आजूबाजूला.
छान परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला. हे बघा, शेंगा टाकून घेऊया आपण शिजवलेल्या. सगळ्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. एक नंबर भाजी लागते ही. हे बघा, खूप छान अशी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा. हे बघा, असं तुम्ही जर तुम्हाला अशा शेंगा काढायच्या असतील तर याच्यावर थोडे ताटली झाकून एखादी झाकण झाकून ठेवून द्यायचं आणि वाफवून घ्यायच्या ह्या शेंगा मीठ टाकून, चवीप्रमाणे मीठ टाकून. आणि परत तुम्ही ह्या थोड्याशा बाजूला काढून पण खाऊ शकतात. अशाच खूप छान लागतात. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि परतवून घेऊया. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण पहिले पण मीठ टाकलेलं होतं शेंगा शिजवताना. आता आपण जे पाणी होतं ते पण टाकून घेऊया शेंगा शिजवलेलं. हे बघा, किती भारी कलर दिसतोय आपल्या भाजीचा. आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये लागलेलं होतं त्याच्यात पण मी थोडं पाणी टाकून हलवून घेतलेलं आहे आणि तेही टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर कशी भाजी पाहिजे, घट्ट पातळ, तुम्ही त्या हिशोबाने पाणी टाकू शकतात. मला जास्त पातळ नाही पाहिजे भाजी. हे बघा, किती छान वाटते भाजी. बघा, तेल किती सुटलं आहे आपल्या भाजीला. मी जे आळण भाजलेलं होतं त्याचे 2 चमचे घेऊन घेतलेलं आहे आणि पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते याच्यात टाकून दिलं आहे. एवढ्या भाजीला 2 चमचे भरपूर होतं. तुम्ही जर जास्त भाजी बनवणार तर तुमच्या अंदाजे टाका. हे बघा, किती भाजी छान वाटते ना. आणि ह्या आळांमुळे थोडी घट्ट होऊन जाईल आपली भाजी. कोथिंबीर टाकून घेऊया आपण, बारीक चिरलेली. हे बघा, किती छान भाजी. तेल बघा, तरण किती छान आलेलं आहे आपल्या भाजीला. तेल, ओहो हो, मस्त. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही भाजी घरी. खूप छान लागते ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर. मस्त भाजी तयार झाली. हे बघा, आपण परत हलवून घेऊया. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. बघा, किती छान वाटतंय, मस्त. बघा, तेल किती आलेलं आहे भाजीला. ही आपली भाजी तयार झाली. आता आपण डिशमध्ये काढून घेतलेली आहे. थोडं अजून काढून घेऊया. हे बघा, तेल किती छान भाजी तयार झाली आपली. कोथिंबीर टाकून घेऊया. हे बघा, छान रेसिपी तयार झाली. धन्यवाद.